जून 2022 मध्ये शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर 40 आमदार घेऊन ते वेगळे झाले. पण त्यांनी शिवसेना हे नाव आणि शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह आपलंच आहे आणि आपणच खरे शिवसेनेचे वारसदार आहोत असं जाहीर केलं. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना निवडणूक आयोगानं ते चिन्ह दिलं. हे आपण सर्वांनी मागच्या 2-3 वर्षामध्ये बघितलं. आता एकनाथ शिंदे यांच्या हातातून पक्ष जाणार, चिन्ह जाणार. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अंतिम टप्प्यात आहे आणि ती 2 दिवसाच्या सुनावणीत पार पडेल. या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाला एकतर एकनाथ शिंदे यांना दिलेलं चिन्ह आणि पक्ष गोठवणं भागच पडेल, एकतर हा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंकडे पुन्हा देण्यात येईल किंवा ते गोठवलं जाईल. असा जर निर्णय आला तर एकनाथ शिंदेच्या हातातून आमदार जातील, खासदार जातील, नगरसेवक सुद्धा जातील. एकनाथ शिंदे समोर कुठलाच पर्याय नसेल असंही सांगितलं जातंय. आणि मग जे लोक धनुष्यबाणावर आमदार, खासदार आणि काल परवा नगरसेवक झाले आहेत ते सुद्धा आपोआप ठाकरेकडे जातील का, की त्यांचं पद बरखास्त होईल? त्यांच्या समोर नेमकं काय पर्याय असेल? शिंदेच्या विरोधात निर्णय गेला तर त्यांच्याकडे कुठले पर्याय असतील? हे सगळं बघूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला. आजपासून पक्ष कुणाचा या निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात अंतिम सुनावणी होणार होती. खरं तर या केसचा क्रमांक 37 असल्यामुळे ही केस बोर्डावर येईल का, ही सुनावणी पुढे जाणार असं सुद्धा बोललं जात होतं. आणि त्याच पद्धतीने ही सुनावणी पुढे गेली असून शुक्रवारी 23 तारखेला या संदर्भाची सुनावणी पार पाडणार आहे. तसं बघितलं तर एकनाथ शिंदेचे वकील हे कायमच तारीख पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असतात. या प्रकरणाची जेव्हा सुनावणी होईल तेव्हा ती एकनाथ शिंदेच्या विरोधातच जाईल असं बोललं जातं. आणि त्यामुळे शिंदेच्या वकिलांचा हा नेहमी प्रयत्न असतो की ही केस पुढे ढकलायची. तरी सुद्धा आज ना उद्या म्हणत अंतिम सुनावणी पार पडली तर नेमका काय निर्णय येऊ शकतो याचे अंदाज लावले जात आहेत. आणि त्यातला महत्वाचा अंदाज म्हणजे सर्वोच्च न्यायालय शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह या गोष्टी गोठवू शकतं आणि शिंदेच्या पक्षाला नवं नाव आणि नवीन चिन्ह घेण्याची सूचना करू शकतं किंवा धनुष्यबाण आणि शिवसेना या दोन्ही गोष्टी ठाकरेंना परत केल्या जाऊ शकतात. आता या दोन्हीपैकी कोणताही निर्णय आला तरी तो शिंदेसाठी अडचणीचाच ठरणार आहे. पण दोन्हीपैकी कोणता निर्णय आला तर काय होऊ शकतं हे आपण जरा समजून घेऊया. पहिला निर्णय म्हणजे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं तर काय होईल. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना फक्त संसदीय बहुमताच्या जोरावर पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्याचा निर्णय हा चुकीचा होता असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं तर शिंदेकडनं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह जाऊ शकतं. आता असं झालं तर पहिला प्रश्न उभा राहतो तो म्हणजे गेल्या 2 ते 2.5 वर्षात शिंदेच्या शिवसेनेतनं धनुष्यबाणावरती निवडून आलेले खासदार, आमदार आणि आता निवडून आलेले नगरसेवक यांचं पद धोक्यात येऊ शकतं का? तर या बाबतीत तज्ज्ञ नाही असं उत्तर देतात. त्याचं कारण म्हणजे हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही. आजपासून पक्ष आणि चिन्ह गोठवण्यात आलं याचा अर्थ मागच्या निवडणुकामध्ये धनुष्यबाण या चिन्हावर आणि पक्षाच्या नावावर आलेले सदस्य कायम राहतील, त्यांचं सदस्यत्व रद्द होणार नाही. पण इथे प्रश्न उभा राहतो तो म्हणजे नवा पक्ष स्थापन करून एकनाथ शिंदे या सगळ्या सदस्यांना नव्या पक्षाचं स्वरूप देऊ शकतील का? तर इथं धनुष्यबाणावर निवडून आलेल्या सदस्यांना नव्या पक्षात सामील व्हावंच याचं बंधन याचं बंधन असणार नाही असं सांगण्यात येतं. इथं पक्षांतर बंदी लागू होणार नाही असं देखील सांगण्यात येतं. त्यामुळे प्रत्येक आमदार, खासदार आणि नगरसेवक जो धनुष्यबाणावर निवडून आलाय तो वेगवेगळ्या पक्षात जाऊ शकतो. म्हणजे इथं एकनाथ शिंदेकडे असणारा दुसरा उपाय म्हणजे पक्ष आणि चिन्ह गेलं तर आपल्या आमदार, खासदार आणि नगरसेवकांचा लगेच एक गट तयार करून संसदेत, विधानसभेत आणि महानगरपालिकेत गट नेता नोंद करणं. असं केलं तर सगळा पक्ष एकसंध राहू शकतो असं घटनातज्ञ सांगतायत. म्हणजे पक्ष फुटला जाईल, तो विखुरला जाईल ही जी काही चर्चा आहे त्यामध्ये एवढा दम नाही. पण एक नक्की ही ते नवा पक्ष स्थापन करायचा की भाजपमध्ये सामील व्हायचं हा पर्याय शिंदे समोर असू शकतो.
दुसरा निर्णय तो म्हणजे धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव जर ठाकरेंकडे गेलं तर आत्ता जे धनुष्यबाणावर आणि शिवसेनेच्या नावावर निवडून आले आहेत ते सदस्य आपोआप ठाकरेंकडे जातील का? तर तसेही होणार नाही, कारण तेच हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने नसणार. ज्याप्रमाणे ठाकरेंकडनं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह काढून घेतल्याने स्वतः ठाकरे किंवा आदित्य ठाकरे, अनिल परब अशी लोक शिंदेची झाली नाहीत, त्याचप्रमाणे इथं सुद्धा पक्ष आणि चिन्ह पुन्हा ठाकरेंकडे गेलं म्हणून सदस्य ठाकरेंचे होणार नाहीत, एकनाथ शिंदेच्या सोबत राहतील. दुसरीकडे ठाकरे पुन्हा शिवसेना, उबाटा आणि मशाल हे चिन्ह गोठवण्याची आणि शिवसेना पक्ष व धनुष्यबाण मान्य करण्याची निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्णत्वाला नेतील आणि काल मशालीवर निवडून आलेली लोक धनुष्यबाणाची होऊन जातील. पण इकडे शिंदेच्या नेत्यांचं काय? तर दोन्ही शक्यतेत एकच पर्याय की ते म्हणजे नवं नाव घेणं, नवं चिन्ह घेणं आणि मार्गक्रमण करणं किंवा भाजपमध्ये आपल्या संपूर्ण गटाला सामील करणं. आता पर्याय क्रमांक 1 मध्ये शिंदे नवीन नाव घेऊ शकतात, म्हणजे ते शिवसेना बाळासाहेब ठाकरे किंवा तशा शक्यतेचं नाव घेऊन पुढे जाऊ शकतात. निवडणूक आयोगाचा निर्णय येईपर्यंत त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार हे चिन्ह घेतलंच होतं. पण या लढाईत ठाकरेंकडे मशाल आणि शिवसेना उबाटा हे नाव असेल तर शिंदे समोरची अडचण वाढणार नाही. पण ठाकरेंना पुन्हा धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव मिळालं तर शिंदेंना आपला वेगळा गट म्हणून मान्य करावा लागेल. पण दोन्ही पक्ष आणि दोन्ही चिन्ह गोठवली तर शिंदे समोरच्या अडचणी किमान पातळीवर कमी असतील. उलट मशाल लोकांपर्यंत पोहोचली आहे, पण ढाल तलवार सारखं नवं चिन्ह पुढच्या 3 वर्षात कुठल्याही इलेक्शन नसताना पोहोचवणं एकनाथ शिंदेसाठी अडचणीचं ठरू शकतं. आता दुसरा पर्याय म्हणजे एकनाथ शिंदे भाजपमध्ये मर्ज होऊ शकतात का? शिंदेंना आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव आहे. त्यांच्यासोबत असणाऱ्या नेत्यांना सुद्धा याची जाणीव आहे. जिथे भाजपाचा विरोध नाहीये तिथले नेते भाजपमध्ये मर्ज होण्यास उत्सुक असू शकतात, पण अनेक नेत्यांसमोर भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. एक गट म्हणूनच आपण आपलं अस्तित्व टिकवू शकतो याची जाणीव शिंदेंना असल्यानं ते मर्जिंगच्या भानगडीत पडणार नाही. तरी सुद्धा महाशक्तीने जोर लावलाच तर एकनाथ शिंदे मोठ्या डिमांडवरती भाजपमध्ये सामील होऊ शकतात. जसं की मुख्यमंत्रीपद मिळालं तरच ते असा निर्णय घ्यायला पुढाकार घेऊ शकतात, कारण 2.5 वर्षांच्या काळात त्यांनी बरेच निर्णय घेत आपल्यासोबत आलेल्या लोकांना विरोधात गेलो तरी राजकारणात टिकून राहण्यासाठीचं बळ दिलं. तुम्हाला काय वाटतं, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आता शुक्रवारी तरी येईल का? आणि आलाच तर तो कोणाच्या बाजूने येऊ शकतो आणि शिंदेंचं काय होईल? याबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.